नमस्कार. जर तुम्ही एम-पी-एस-सी कंबाईनची तयारी करत असाल किंवा सरळ सेवा, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये सायन्सचे असे भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. सायन्स, मानवी रोग तसेच वनस्पती रोग वगैरे. आणि तुम्हाला संपूर्ण सायन्सची संपूर्ण ट्रिक्ससह जर पेड PDF हवी असेल, तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच आपले एम-पी ट्रिक्सचे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. तुम्हाला इतर सब्जेक्टचे ट्रिक्स पाहायला मिळतील. आता पहा आपले ट्रिक्स कसे आहेत, काय दाखव थोडासा डेमो. आता हे बघा, हा आहे क्षयरोग. क्षयरोग म्हणजेच TB. तर हा होतो मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिसमुळे. तर आणि याचे माध्यम आहे शिंक, खोकला, दूषित अन्न, पाणी ह्याच्यामुळे होतो. आणि याचा संसर्ग सर्व शरीराला, उदाहरणार्थ मेंदू, हाडे, लसिका, मात्र फुफ्फुसावर जास्त होतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला क्षयरोग झालेला आहे त्या व्यक्तीला जास्त खोकला येतो, कारण तो फुफ्फुसावर हल्ला करतो. आणि याची जी लस आहे ती आहे BCG म्हणजे बॅसिलस कॅमलेट गुरिन. त्वचेत देतात ही लस. कशात देतात? त्वचेत. आता नुकतीच मागे कंबाईन ग्रुप सी झाली, तिला विचारलं होतं, ग्रुप बी झाली सॉरी, तर तिला विचारलं होतं की खालील कोणती लस ही त्वचेत देतात, तर BCG ही लस त्वचेत देतात. कोणती? BCG. आणि याचे जे औषध आहे ते आहे स्ट्रेप्टोमायसिन. आणि याचा शोध कोण लावलेला आहे, तर SA वॉक्समॅन. तर याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण मग. तर ट्रिक्स अशी आहे की अक्षय कुमार स्टेप टाकत टाकत वाकत वाकत गेला. बघा, एक एक स्टेप टाकत वाकत गेला. कोण? अक्षय कुमार. अक्षय कुमार म्हणजे क्षयरोग. हे बघा, क्षय म्हणजे अक्षय, क्षय म्हणजे अक्षय. स्टेप टाकत वाकत 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 वाकत. बघा, स्टेप म्हणजे स्टेप टाकत म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन हे औषध आहे. म्हणून अक्षय कुमार स्टेप टाकत वाकत वाकत म्हणजे SA वॉक्समॅन. वॉक्समॅन यांनी ती शोधलेली, म्हणून वाकत वाकत गेला आणि BCG लस घेऊन आला. कोणती लस घेऊन आला? BCG. वाकत वाकत बोंबलत बोंबलत गेला असं आपण म्हणू परत, कारण तो खोकलत जातो ना, खोकलत जातो. TB झालेला व्यक्ती खोकलतो खूप. तर मग आपण म्हणतो गावाकडे नाही का, आपण खोकलायला लागला तर आपण त्याला म्हणतो काय बोंबलायला रे, असं. म्हणजे B फॉर बोंबलणे असं लक्षात ठेवा. B फॉर बोंबलत गेला, खोकलत गेला, बोंबलत गेला. C फॉर चालत गेला. आणि कसा चालत गेला? एक एक स्टेप टाकत वाकत वाकत. हे BCG लस घेण्यासाठी गेला, बोंबलत गेला, चालत गेला किंवा गाडीवर गेला, कसंही म्हणा. बोंबलत जाय, चालत जाय, गाडीवर जाय. घरचे त्याला काय म्हणले? BCG. तर B फॉर घरचे त्याला म्हणले तू बोंबलत जाय, C म्हणजे चालत जाय किंवा G म्हणजे गाडीवर जाय. पण पहिले लस घेऊन ये, कारण तू घरी खूप खोकलायलास, म्हणजेच खूप बोंबलायलास, असं त्याला म्हणले. त्यानंतर 24 मार्च हा TB विरोधी दिन आहे. काय? TB विरोधी दिन. ओके. आणि सर्वात महत्त्वाचा आहे हा डॉट्स कार्यक्रम. तर याच्यावर खूप वेळेस प्रश्न विचारले, ते प्रश्न पण मी तुम्हाला दाखवतो. तर डॉट्स हा जो कार्यक्रम आहे, डॉट्सचा लॉंग फॉर्म आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. काय? डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. आणि हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून राबवला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून ज्या ज्या देशामध्ये TB पेशंट जास्त आहेत तिथे तिथे तो जास्त प्रमाणात राबवला जातो. तर यावर प्रश्न बघा किती वेळेस आलेले आहेत, कसे आलेले आहेत. म्हणजे प्रश्नावरून समजतं की हा रोग किती महत्त्वाचा आहे. तर पहा, डॉट्स कार्यक्रम हा खालील कुठल्या कार्यक्रमाचा भाग आहे? तर हा जो प्रश्न आहे हा किती वेळेस आलेला पहा. कंबाईन 2019, असिस्टंट पिरी 2013, PSI मेन्स 2011. किती? 3-4 वेळेस याच्यावर नुसता हे डॉट्सवर प्रश्न आलेला आहे. डॉट्स कार्यक्रम खालील कुठल्या कार्यक्रमाचा भाग आहे? तर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. त्यानंतर BCG लस ही रिकामी जागा म्हणून प्रतिबंधक आहे. क्लर्क मेन्स 17 आणि PSI पिरी 16. तर क्षयरोग, कारण आपण ट्रिक काय केलेली आहे पाहायची. तर अक्षय कुमार B फॉर बोंबलत. अक्षय कुमारला त्याची बायको काय म्हणली? त्याची बायको समजा B फॉर त्याची बायको म्हणली, घरी तुम्ही खूप बोंबलायलास किंवा खोकलायलास, तर तू काय कर, चालत जा किंवा गाडीवर जा, पण ते पहिले काय कर, लस घेऊन ये, असं अक्षय कुमारला त्याची बायको म्हणली.
त्यानंतर क्षयरोगावरील स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणी शोधले? तर वॉक्समॅन. कोणी? वॉक्समॅन. तर याची बी ट्रिक काय केलेली आहे आपण? ही बाईची पण ट्रिक केलेली आहे. हे ट्रिक्स अशी आहे की म्हणजे जास्त प्रश्न बघा तुम्हाला औषध, लस वगैरे, डॉट्स कार्यक्रम याच्या भोवतीच जास्त दिसतील. तर ते जिथं जिथं महत्त्वाचे तिथे आपण त्या सगळ्या ट्रिक्स केलेल्या आहेत. तर पहा, अक्षय कुमार स्टेप टाकत वाकत वाकत गेला. हे बघा, मग इथे तेच विचारलं आहे की क्षयरोगावरील स्ट्रेप्टोमायसिन औषध कोणी शोधले? तर वॉक्समॅन. म्हणजे स्टेप टाकत टाकत तो वाकत वाकत गेला म्हणजे वॉक्समॅन. त्यानंतर पहा, नवजात शिशूला सर्वप्रथम दिल्या जाणाऱ्या लस असिस्टंट सोडाला. तर नवजात शिशूला सर्वप्रथम BCG दिली जाते, त्यानंतर ओरल पोलिओ आणि त्यानंतर हेपॅटायटिस बी. त्यानंतर खालील कोणती लस ही त्वचेत दिली जाते? हे बघा, कंबाईन ग्रुप बी 2024ला. त्वचेत कोणती दिली जाते? तर हीच BCG लस ही त्वचेत दिली जाते. तर आपण असं लक्षात ठेवू, अक्षय कुमारने काय केलं? अक्षय कुमार आहे ना, लसच घेऊ देत नाही. अक्षय कुमार हा कुठलीही लस घेऊ देत नाही. म्हणून त्याच्या बायकोने त्याच्या त्वचेत रस दिले. बायकोने हे बी फॉर बायको म्हणजेच BCGचं बी फॉर बायको म्हणून बायकोने त्याचा हात पकडला आणि डॉक्टरला म्हणली द्या आता याच्या त्वचेत लस. तर हे असं आहे. त्यानंतर हे पहा, डायरिया म्हणजेच काय? हगवण. आणि हे कशामुळे होतो? तर सिगेला जीवाणूमुळे माणसाला हगवण लागते. तर याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण, की दिया मिर्झाने दूषित पाणीपुरी खाल्ली म्हणून तिला हगवण लागली. त्यामुळे ती सीला गेली. कुठे गेली? सीला गेली म्हणजे सिगेला. दिया मिर्झाने दूषित पाणीपुरी खाल्ली म्हणून तिला हगवण लागली, म्हणून ती सीला गेली. सीला गेली म्हणजेच सिगेला. त्यानंतर आणखी तुम्हाला भन्नाट अशा ट्रिक्स दाखवतो. हे बघा, गालफोगीचं पण आहे ट्रिक्स, मिसलचं पण आहे, रुबेलाचं पण आहे. सगळे ट्रिक्स आहेत आपल्याकडे. आता हे बघा, रुबेलाचं ट्रिक्स काय केलेली आपण? रुबेला म्हणजे काय? जर्मन मिसल्स म्हणतात त्यालाच. आणि हा मिक्झो व्हायरसमुळे येतो. कोणत्या? मिक्झो व्हायरसमुळे. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण? बेलारूस देशाने झोमॅटो ॲपवरून जर्मन बेकरी प्रोडक्ट्स ऑर्डर करायला बंदी घातली. कोणी? बेलारूस या देशाने झोमॅटोवरून मिसळ पाव वगैरे ऑर्डर करायला बंदी घातली, असं लक्षात ठेवा. कारण जर्मन मिसल म्हणजे याला मिसल पाव म्हणा. आणि हे कोण्या देशाने बंदी घातली अशी? तर बेलारूस म्हणजेच रुबेओला. हे बघा, बेलारूस म्हणजेच रुबेला हा मिसळ पाव कशाहून बंदी घातली? झोमॅटो म्हणजे हे बघा, मिक्झो म्हणजे झोमॅटो, असं ते लक्षात ठेवू शकतो तुम्ही. त्यानंतर हे पहा, कावीळ यावर पण भरपूर प्रश्न आलेले आहेत. कावीळ म्हणजेच हेपॅटायटिसवर पण भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. आणि याला कसं लक्षात ठेवायचं पहा आता. तर हेपॅटायटिसचे ABCDE हे महत्त्वाचे 5 प्रकार आहेत. आणि ह्या 5 प्रकारच्या व्हायरसमुळे विविध रोग होतात. आणि हेपॅटायटिसचे जे विषाणू आहेत ते कशावर हल्ला करतात? तर ते यकृतावर हल्ला करतात. अगोदर कशावर? यकृतावर. आणि नंतर यकृत आणि स्प्लीनवर हल्ला करतात. यामध्ये काय होतं मग? अगोदर यकृत आणि स्प्लीनचा आकार वाढतो आणि नंतर काय होतो? कमी होतो. तर असं ते आहे. अगोदर यकृत आणि स्प्लीनचा काय होतो? इथं आकार वाढतो आणि नंतर कमी होतो. तर ABCDE मध्ये ई आणि ए हे दूषित अन्न पाण्यामुळे होतात. कशामुळे? दूषित अन्न पाण्यामुळे ई आणि ए होतात. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण. तर ई फॉर इटलेले असं म्हटलेलं आपण. ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न. ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न. तर इटलेल्या अन्न आणि पाण्यामुळे काय होतो? तर ई आणि ए नावाचा रोग होतो. ई आणि ए जो टाईप आहे हेपॅटायटिसचा, तो दूषित अन्न पाण्यामुळे होतो. कशामुळे? दूषित अन्न पाण्यामुळे. मग दूषित म्हणजेच ई फॉर इटलेले म्हणजेच काय? दूषित. आणि ए फॉर अन्न असं आपण ते
ट्रिकसह लक्षात ठेवलेलं आहे. त्यानंतर BCD जे हे आहेत का, हे होतात दूषित ब्लड आणि असुरक्षित लैंगिक संबंधामुळे. तर याला कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण. बी फॉर दूषित ब्लड असं म्हटलेलं आहे. बी फॉर दूषित ब्लड आणि सी फॉर सेक्स विदाउट कॉन्डम. सी फॉर सेक्स विदाउट कॉन्डम म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंध. आणि डी फॉर डॉक्टरकडून दवाखान्यात दूषित सुया. बघा, डी फॉर डॉक्टरकडून दूषित सुया दवाखान्यात. तर अशी आपली ट्रिक्स आहे. आणि यामध्ये जी लस आहे का, हेपॅटायटिसची जी लस आहे ती फक्त औरंगाबाद येथे मिळते असे आपण म्हणू. कुठे मिळते? फक्त औरंगाबाद. तर असंच का म्हणलं औरंगाबादमध्येच भेटते? त्याचं कारण आहे की फक्त ए, त्यानंतर बी आणि डीला लस आहे. म्हणजे ए आणि बीलाच लस आहे आणि बीची लस डीला चालते, असं आहे ते. ॲक्च्युअली लस कशाला आहे? ए आणि बीलाच आहे, मात्र बीची लस डीला चालते. आणि सी आणि ईला कुठलीही लस नाही. लस कोणाला नाही? तर सी आणि ईला कुठल्याही प्रकारची लस नाही. त्यानंतर आता यावर प्रश्न पाहू. प्रश्न असे आहेत की कोणता विषाणू संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरतो? तर हेपॅटायटिस बी, कारण बी फॉर दूषित सुई, दूषित ब्लड वगैरे. बी फॉर दूषित ब्लड, दूषित सुई सगळं ते एकच कॅटेगरीमध्ये येऊन जातं. त्यानंतर खालील कोणता रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो? तर हेपॅटायटिस ए, कारण ए फॉर अन्न असं आपण लक्षात ठेवलेलं आहे. त्यानंतर हेपॅटायटिस हा रोग मुख्यतः खालील कशावर हल्ला करतो? तर यकृतावर हल्ला करतो मुख्यतः. कशावर? यकृतावर. ओके. तर पहा, अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 वर संपर्क करून आपली पेड PDF परचेस करू शकता. तसेच MPSC ट्रिक्स ही आपली टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.